नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. श्रीखंड चमच्याच्या साह्याने सतत ढवळत राहायचं आहे आपल्याला. आज सगळ्यात एक्साइटिंग पार्ट म्हणजे स्कूलमध्ये अवॉर्ड मिळालेला आहे माझ्या मुलीला. स्टुडंट ऑफ द इयरचा तिला अवॉर्ड मिळालेला आहे. तिचा फोटो लावणार आहे स्कूलमध्ये. हा आमच्यासाठी खूप अभिमानाचा क्षण आहे. डाळ मी शिजवून घेतलेली आहे आधीच. याच्यामध्ये आता कणिक, तूप आणखी मीठ टाकून शिजवणार आहे. परत साखर टाकून 4 चमचा छोट्या चमच्यानी कणिक ॲड केलेली आहे. यामध्ये आता मी 4 चमचे तूप टाकून घेणार आहे. या चमच्यानी तळाला लागत नाही पुरण शिजवताना, त्या कारणाने आपल्याला 4 चम्मच आपल्या इच्छेनुसार टाकू शकतो आपण याच्यामध्ये. तूप व्यवस्थित आपल्याला चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे तुपाला आणि कणकेला. नंतर याच्यामध्ये थोडंसं मीठ आणखी मग साखर घालायची आहे. चमच्याच्या साहाय्याने सतत ढवळत राहायचं आहे आपल्याला. रुमालमध्ये दही बांधून ठेवलेलं आहे गाळणीवरती. आणखी त्याच्यावरती वजन ठेवलेलं आहे पाणी नितळण्याकरिता. बघा, छान झालेलं आहे. पुरण बनवून रेडी झालेलं आहे. आता श्रीखंड करूया. चक्का छान बनलेला आहे बघा श्रीखंडाचा. आता याच्यामध्ये टाकून घेते मी कटोरीमध्ये. बघा किती छान झालेलं आहे. श्रीखंडाकरिता पिठी साखर बनवून घेणार आहे. दीड वाटी साखर घेतलेली आहे मी. पिठी साखर टाकून घेऊया याच्यामध्ये. मीठ पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला. थोडंसंच टाकते आधी मी. छोट्या चमच्याने, एकदम छोट्या चमच्याने 2 चम्मच आणखी मिक्स करून घ्यायचं याला. बघा, छान मिक्स करून घेतलेला आहे. छान कलर पण आलेला आहे. श्रीखंड रेडी आहे आपलं खाण्याकरिता. होममेड श्रीखंड. याच्यामध्ये पिठी साखर ॲड केलेली आहे मी, आणखी मीठ. आणखी व्यवस्थित आपल्याला असं फेटून घ्यायचं आहे स्पूनच्या साहाय्याने. बघू शकता छान झालेलं आहे आपलं श्रीखंड. कुकर लावून घेणार आहे मी आता. कांदे कट करून घेतलेले आहे. मिरची पण कट करून घेतलेली आहे. महाराष्ट्रात चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा होणारा हा दिवस म्हणजे गुढीपाडवा. हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून मानला जातो. ब्रह्मपुराणानुसार याच दिवशी देवाने सृष्टीची निर्मिती केली आहे अशी मान्यता आहे. म्हणून हा दिवस आहे सृष्टीच्या आरंभाचाही. या दिवशी कडुलिंबाची पाने आणि गूळ खाल्ल्या जाते, कारण आयुष्यही तसंच असतं, कधी कडू तर कधी गोड, आणि हे दोन्ही स्वीकारायला शिकवतो तो म्हणजे गुढीपाडवा. घरासमोर उभी राहणारी गुढी, रेशमी कापड, लिंबूची पाने, आंब्याची पाने, साखरेच्या गाठी आणि कळस हे फक्त सजावट नाही तर विजय, समृद्धी आणि शुभतेचं प्रतीक आहे.
इतिहासातही आहे गुढीला खास स्थान. विजयानंतर गुढी उभारून आनंद साजरा करण्याची परंपरा, यामुळेच गुढीला म्हणतात विजयध्वज. ही गुढी सांगते, नकारात्मकतेवर विजय मिळवा, नव्या आशेने पुढे चला आणि प्रत्येक दिवस नव्या सुरुवातीसारखा जगा. गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. कांद्याचे पकोडे बनवणार आहे. त्याकरिता मी कांदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे. लांब लांब काप करून घेतलेले आहे कांद्याचे. त्यामध्ये बेसन पीठ, हळद, ओवा, तीळ, हिरवी मिरची, चवीपुरते मीठ टाकून मिक्स करून घेणार आहे छान. काजू करी करून घेणार आहे. त्याकरिता मी कांद्याची पेस्ट, अद्रक, लसण, हिरवी मिरची, धने, जिरं हे सगळं मिश्रण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेलं आहे. गरम तेलामध्ये आपल्याला हे मिश्रण टाकायचं आहे पेस्ट. मग छान ब्राऊन होऊ द्यायचं आहे. मसाल्याला आपल्याला आधी काश्मीरी लाल तिखट टाकत आहे मी. साधं तिखट पण ॲड करायचं आहे आपल्याला यामध्ये. मसाल्याचा कलर चेंज झाल्यानंतर त्यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. मग त्यामध्ये काजूचे काप टाकून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये. भाजी शिजण्याकरिता 10 ते 15 मिनिटाचा वेळ लागतो. घरात असा सुगंध दरवळत होता की काय सांगू. अमेरिकेत असलो तरीही आपण आपली अजिबात परंपरा विसरत नाही. आज सकाळी लवकर उठून साफसफाई केली. सगळ्यात आधी देवपूजा करून घेतली. घरात सुंदर रांगोळी काढली. गणपती स्तोत्र म्हणून घेतलेलं आहे. महालक्ष्मी अष्टक स्तोत्र म्हटलेलं आहे 11दा. स्वामीचा तारक मंत्र म्हटलेला आहे 11दा. स्वामीचा तारक मंत्राची सेवा करत आहे मी 5 दिवस. स्वामी प्रगट दिनापर्यंत 11दा मी स्वामी तारक मंत्र म्हणून घेणार आहे. गजानन बाबांनी वाचून घेतलेली आहे. दर गुरुवारला वाचते मी. व्यंकटेश स्तोत्रचं वाचन केलेलं आहे. 5 आरत्या केलेल्या आहे मी. देवासमोर आंबा ठेवून आंबे खाण्याला आजपासनं सुरुवात करायची असते. गुढीपाडव्यानिमित्त आम्ही मंदिराला गेलेलो होतो. साई मंदिरामध्ये नाईटला. बघू शकता भरपूर लोक आलेली होती. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.